आणि आपण बघतोय पवारांचे वडील यावेळेस माध्यमात 100% थोडं थांबा कळेल तुम्हाला हळूहळू. पाचचा काही इश्यू झालाय का तुमचं? कारण तुम्ही तेव्हापासून पाचचा काही इश्यू झालाय. नाव सापडत नाही त्यांना. शहर आणि ग्रामीण या दोन्ही भागांमध्ये हा मतदारसंघ विभागला गेलाय, तर दोन्हीकडून काय अपेक्षा? मतदार शून्य आहे, बारामतीचा मतदार आहे. तुम्हाला थोड्या वेळात समजायला लागेल, एक 10 वाजता बघा काय होतं. कॉन्फिडन्स फार दमदार आहे दोन्ही बाजूंनी, तसाच कॉन्फिडन्स आहे. पण तुम्हाला मी तुम्हाला एक सांगू, जर 24 असतील ना, 24व्याला पण वाटत असतं मी निवडून येणार. कॉन्फिडन्स असल्याशिवाय कोणी फॉर्म भरत नाही. कोणीही हरायला उभा राहत नाही. किती मतांनी योगेंद्र विजय होतील काय अंदाज आहे? काय विजय हा विजय असतो. मी उगाच लाखाच्या गोष्टी करणार नाही. विजय फक्त विजय असतो. विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक या दरम्यानच्या काळामध्ये काय काय घडलं असं तुम्हाला वाटतं की या सगळ्या बारामतीचं म्हणजे मतदारांना असं वाटत होतं की आपल्याला अधिक महत्व आलंय यावेळी की बाबा उमेदवार आपल्याकडे येत आहेत, म्हणजे एरवी इथले मतदार जे आधीच त्यांचा निकाल नाही, कारण आमचा उमेदवार तर प्रत्येक मतदाराला भेटणं त्याचं कर्तव्य होतं आणि ते त्यांनी पार पाडलं. आणि समोर दादा 30 वर्ष राजकारणात आहेत, त्याच्यामुळे ते सगळ्यांना ओळखतात, त्याच्यामुळे ते गेले नसतील. पण लढत कडवी दिली आहे. म्हणजे अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यांवर अशी चर्चा होती की दादा 30 वर्षात कधी चालेल सुरुवातीला यायचे आणि शेवटी यायचे. आता ते वाड्या वस्त्यांवरती फिरले, लोकांना त्यांनी काय काय कामं केली त्याचे कागद दाखवले आणि ग्राउंडवरती येऊन त्यांना सगळं सांगावं लागलं लोकांना. नाही, ठीक आहे ना, मधून अधून करावं लागतं. साहेबांशी काय बोलणं झालं, त्यांनी काय या सगळ्या मतदानानंतर काय अंदाज वर्तवला? नाही, पवार साहेबांशी काय कालच त्यांचा फोन आला होता आणि काही नाही, मला त्यांनी सूचना दिल्या काही. आता ते सगळं सांगायला पाहिजे असं नाही. लोकसभेच्या वेळी एक जो ट्रेंड होता की बाबा लोकसभेला ताई, विधानसभेला दादा, अशा पद्धतीचं बारामतीमध्ये एक चर्चा आणि ती अगदी सर्वदूर पसरली होती. त्याला लोकांनी ते आता कळलंच ना, कारण तेव्हा बारामती शरद पवारांची हे तुम्हाला पण माहिती आहे. बापू अर्धी लढाई जिंकली वाटतं का? कारण दादा बोट फिरत होते, तुम्ही फिरत होता. नाही, त्यांनी फिरावं ह्याच्यासाठी लढाई नाही, ही विचारांची लढाई. दादानी काहीतरी करावं म्हणून करण्यासारखे आम्ही कुणाला एवढं मोठं समजत नाही. ही विचारांची लढाई. राज्यात चर्चा सुरू आहे की आता दादा किंग आणि किंग मेकर दोन्ही होणार आहेत. खरी लढत तर दादा इथे जिंकली पाहिजे होम ग्राउंडला, किंवा काय म्हणजे ह्या लढतीकडे आता होणार आहेत हे तू ठरवलेलं आहे बाबा. तू ऑलरेडी म्हणते की दादा किंग मेकर होणार आहेत, म्हणजे एवढं मलिक म्हणतात. नाही, नवाब मलिक एवढं राजकीय काय म्हणतात तज्ञ आहेत हे मला माहित नाही. बापू हिंदी में बताइए, कितना विश्वास है आपको योगेंद्र की जीत को लेकर, और जिस तरह कैंपेनिंग हुई क्या लग रहा है आपको? पूरा विश्वास है, ये डेमोक्रेसी है. आपको पता चलेगा तो 2-3 घंटे में ही पता चलेगा. और दोनों उम्मीदवार तगड़े हैं. आपने कहा कि ये विचारों की लड़ाई है. 30 वर्ष बारामतीकरांनी आधी मला दिलं निवडून, नंतर दादांना दिलं, आम्ही दोघांनाही काम केलं, तर पुढच्या 30 वर्षांचा विचार करण्याची गरज आहे. तर मतदारांमध्ये या सगळ्या विधानानंतर काय तुम्ही प्रतिक्रिया पाहिजे? नाही, मतदार तुम्हाला पण माहिती आहे, बारामतीचा मतदार बोलत नाही, तो शांत राहतो. सुप्रियाताईंच्या वेळेस पण तेच झालं. तो व्यक्त होत नाही, पण जे काही त्याला योग्य वाटतं ते तो करतो. जे काय मतदारांनी केले असेल ते योग्यच केलं असेल असं मला वाटतं. महाविकास आघाडीची तुमच्याकडून काय निकाल अपेक्षित असेल? काल तुमची झूम मिटिंग सुद्धा झाली उमेदवार